आज महाराष्ट्र दिनानिमित्त सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध स्थानिक मुद्द्यांवर भाष्य केले। दरम्यान सोलापुरातील बोरामणी नाका हा अपघातांचा धोकादायक बिंदू ठरत असल्याचा मुद्दा चर्चेत आला। गेल्या महिन्यात येथे 2 मोठे अपघात झाले असून दररोज लहान मोठ्या अपघातांची मालिका सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। काल झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे। या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत परिसरातील अतिक्रमण हटवले। अपघात रोखण्यासाठी कोणत्या ठोस उपाययोजना केल्या जाणार असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला। त्यावर पालकमंत्री गोरे काय म्हणाले बघा। तिथे वाहतूक जी होती जड वाहतूक ती दिवसा बंद करण्यात आली, मात्र आता ती सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय। काय नक्की त्यामध्ये नाही, मला माहिती मिळालेली आत्ताच मी इथले सगळे कार्यक्रम झाले की मी अधिकाऱ्यांशी मी त्या संदर्भात छोटी बैठक घेतोय आणि काय कारण आहेत त्या अपघाताची आणि ते थांबवण्यासाठी काय करायला लागेल याचं तातडीनं कारवाई आपण करू। भाऊ बच्चू कडू एकेकाळी आपल्याच महायुतीच्या विरोधात जे ते अनेक मोर्चे घेतले, घणाघात